श्री स्वामी समर्थ. मिथुन राशी 16 ते 31 जुलै पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. मनात अनेक प्रश्न आहेत का? मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नाही असे वाटत आहे का? नोकरी, व्यवसाय, पैसा किंवा नातेसंबंधांबाबत मोठा निर्णय घेण्याच्या उंबरठ्यावर आहात का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ हा पंधरवडा तुमच्यासाठी कोणते शुभ संकेत, कोणती आव्हाने आणि कोणत्या नवीन संधी घेऊन येत आहे. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. ग्रह नक्षत्रांच्या सतत बदलणाऱ्या स्थितीमुळे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात नवीन अनुभव, संधी आणि आव्हाने निर्माण होत असतात. राशीभविष्य हे भवितव्य निश्चित करणारे नसून योग्य दिशा दाखवणारे मार्गदर्शन आहे. सकारात्मक विचार, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर कोणतीही व्यक्ती आपल्या जीवनात यश संपादन करू शकते. हा पंधरवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी बदल, नवीन संधी, आत्मपरीक्षण आणि प्रगतीचा काळ ठरण्याची शक्यता आहे. काही अपूर्ण कामे पूर्ण होतील, नवीन लोकांशी ओळखी वाढतील आणि करिअर तसेच आर्थिक क्षेत्रात महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात. मात्र घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार करून पुढे जाणे अधिक फायदेशीर ठरेल. या पंधरवड्याच्या सुरुवातीला काही कामांचा ताण जाणवू शकतो. अनेक जबाबदाऱ्या एकाच वेळी सांभाळाव्या लागतील. पण तुमची बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य आणि योग्य नियोजन यामुळे प्रत्येक अडचणीवर तुम्ही यशस्वीपणे मात कराल. काही दिवसांपासून अडकलेली कामे गती घेतील आणि मनावरील ताण कमी होईल. या काळात नवीन ओळखी, नवीन संधी आणि नवीन कल्पना तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात. एखाद्या अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून पुढे गेल्यास अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा पंधरवडा अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला या जबाबदाऱ्या आव्हानात्मक वाटल्या तरी तुमची बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य आणि कामातील सातत्य यामुळे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. कार्यक्षेत्रात तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. ज्या व्यक्ती नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. मुलाखती, नवीन संपर्क किंवा जुन्या ओळखींच्या माध्यमातून अपेक्षित ऑफर मिळण्याची शक्यता आहे. मात्र कोणतीही ऑफर स्वीकारण्यापूर्वी पगार, जबाबदाऱ्या आणि भविष्यातील संधी यांचा सखोल विचार करा. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ विस्ताराचा राहील. नवीन ग्राहक मिळतील, जुने व्यवहार पूर्ण होतील आणि काही महत्त्वाचे करार यशस्वी होऊ शकतात. मार्केटिंग, ऑनलाईन व्यवसाय, शिक्षण, लेखन, मीडिया, तंत्रज्ञान आणि संवादाशी संबंधित क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ मिळू शकतो. भागीदारीच्या व्यवसायात स्पष्ट संवाद ठेवणे आवश्यक राहील. आर्थिक व्यवहार लेखी स्वरूपात ठेवा. कोणत्याही अफवा किंवा अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नका. संयमाने घेतलेले निर्णय भविष्यात मोठा फायदा करून देतील. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा पंधरवडा हळूहळू सुधारणा घडवून आणणारा ठरेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. काही जुनी अडकलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातून किंवा अतिरिक्त कामातून आर्थिक लाभ होऊ शकतो. तथापि खर्चही वाढण्याची शक्यता आहे. घरातील आवश्यक वस्तू, आरोग्य, शिक्षण किंवा प्रवासासाठी अपेक्षेपेक्षा जास्त खर्च होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक खर्चाचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. गुंतवणूक करताना घाई करू नका. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेऊनच मोठे आर्थिक निर्णय घ्या. बचतीवर भर दिल्यास पुढील काही महिन्यांत आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत होईल. कर्ज घेण्यापेक्षा जुने कर्ज फेडण्यावर लक्ष केंद्रित करा. योग्य आर्थिक शिस्त पाळल्यास भविष्यात मोठ्या संधींचा लाभ घेणे सोपे जाईल. कौटुंबिक जीवन. हा पंधरवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी कौटुंबिक दृष्टीने समाधान, आपुलकी आणि समजूतदारपणा वाढवणारा ठरू शकतो. गेल्या काही दिवसांपासून घरामध्ये सुरू असलेले मतभेद, गैरसमज किंवा तणाव हळूहळू कमी होतील. प्रत्येक सदस्य एकमेकांचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे घरातील वातावरण अधिक शांत आणि आनंदी राहील. एखाद्या महत्त्वाच्या कौटुंबिक निर्णयामध्ये तुमचे मत महत्त्वाचे ठरेल आणि कुटुंबातील सदस्य तुमच्या निर्णयावर विश्वास ठेवतील. आईवडिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक राहील. त्यांच्यासोबत वेळ घालवल्याने त्यांनाही मानसिक आधार मिळेल आणि तुम्हालाही समाधानाची भावना निर्माण होईल. भावंडांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. एखादे जुने मतभेद किंवा गैरसमज संपुष्टात येऊ शकतात. घरामध्ये धार्मिक कार्यक्रम, शुभकार्य किंवा पाहुण्यांचे आगमन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. मालमत्ता, घर किंवा वाहनाशी संबंधित विषयांमध्ये सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. मात्र कोणत्याही कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक तपासणे आवश्यक राहील. घरातील लहान सदस्यांच्या शिक्षण किंवा करिअरबाबत तुमचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. रागावर नियंत्रण ठेवून प्रेमाने संवाद साधल्यास सर्व नातेसंबंध अधिक मजबूत होतील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हा पंधरवडा आनंददायी आणि भावनिक जवळीक वाढवणारा राहील. जोडीदाराशी असलेले नाते अधिक दृढ होईल.
मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त करण्याची संधी मिळेल आणि त्यातून अनेक गैरसमज दूर होतील. परस्पर विश्वास वाढल्यामुळे नात्यातील स्थिरता अधिक मजबूत होईल. प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींनी एकमेकांना पुरेसा वेळ द्यावा. कामाच्या व्यापामुळे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. एखादा छोटा प्रवास, एकत्र घालवलेला वेळ किंवा मनमोकळा संवाद नात्यातील गोडवा वाढवेल. विवाहित व्यक्तींसाठी हा काळ विशेष अनुकूल राहील. जोडीदाराचे सहकार्य प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयामध्ये मिळेल. घरातील जबाबदाऱ्या एकत्रितपणे पार पाडल्यामुळे नात्यामध्ये समजूतदारपणा आणि विश्वास अधिक दृढ होईल. काही जोडपी भविष्यासाठी आर्थिक नियोजन किंवा नवीन गुंतवणुकीचा विचार करू शकतात. अविवाहित व्यक्तींना योग्य स्थळ किंवा नवीन ओळख मिळण्याची शक्यता आहे. मात्र भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, विचार आणि कुटुंब समजून घेतल्यानंतरच पुढील पाऊल उचला. आरोग्याच्या दृष्टीने हा पंधरवडा सामान्यतः चांगला राहील. मात्र सततच्या धावपळीमुळे मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवू शकतो. झोप अपुरी राहू देऊ नका. नियमित विश्रांती घेतल्यास कामामध्ये अधिक ऊर्जा मिळेल. आहार संतुलित ठेवा. बाहेरील अन्नपदार्थ, जास्त तिखट किंवा तेलकट पदार्थ टाळा. भरपूर पाणी प्या आणि फळे, भाज्या व पौष्टिक अन्नाचा आहारात समावेश करा. नियमित योग, प्राणायाम किंवा चालण्याची सवय लावल्यास शरीर तंदुरुस्त राहील. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास, डोकेदुखी किंवा तणावामुळे होणारा थकवा जाणवू शकतो. त्यामुळे वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. वाहन चालवताना घाई टाळा आणि पावसाळ्यात विशेष काळजी घ्या. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रगतीचा राहील. अभ्यासामध्ये एकाग्रता वाढेल आणि कठीण विषयही समजण्यास मदत होईल. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन मिळेल. परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या काही प्रक्रिया पुढे सरकतील. वेळेचे योग्य नियोजन आणि नियमित अभ्यास केल्यास अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळण्याची शक्यता आहे. प्रवास. या पंधरवड्यात व्यावसायिक, कौटुंबिक किंवा धार्मिक कारणांसाठी प्रवास होऊ शकतो. काही प्रवास अचानक ठरतील, पण ते लाभदायक ठरतील. नवीन ठिकाणी नवीन व्यक्तींशी ओळख होईल आणि भविष्यात त्याचा फायदा होऊ शकतो. प्रवासादरम्यान आवश्यक कागदपत्रे, आर्थिक व्यवहार आणि वाहनाची तपासणी करूनच निघा. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन केल्यास प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर ठरेल. आध्यात्मिक जीवन. या काळात तुमचा आध्यात्मिक कल वाढेल. ध्यान, नामस्मरण, धार्मिक ग्रंथांचे वाचन किंवा मंदिरात दर्शन घेतल्यामुळे मानसिक शांतता मिळेल. सकारात्मक विचार आणि सत्संगामुळे आत्मविश्वास वाढेल आणि निर्णयक्षमता अधिक मजबूत होईल. उपाय. दररोज सकाळी भगवान श्रीगणेशाचे दर्शन घेऊन ओम गं गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. बुधवारी हिरव्या मुगाचे किंवा हिरव्या भाज्यांचे दान करा. गायीला हिरवा चारा खाऊ घाला. विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू करण्यापूर्वी श्रीगणेशाचे स्मरण करावे. ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करा. एकूण हा पंधरवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, नवीन संधी आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायात मेहनतीचे योग्य फळ मिळेल. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील आणि प्रेमसंबंधांमध्ये विश्वास अधिक दृढ होईल. आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास मोठ्या समस्या टाळता येतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ यशदायी राहील, तर प्रवासातून नवीन अनुभव आणि लाभदायक संधी मिळतील. आध्यात्मिक साधना, संयम, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या बळावर हा संपूर्ण पंधरवडा तुमच्यासाठी अनेक चांगल्या घडामोडी घडवून आणणारा ठरेल. धन्यवाद.